15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं। मात्र दुसरीकडे मराठवाड्यावर अद्यापही निजामाची हुकुमी राजवट कायम होती। ही हुकुमी राजवट दूर करण्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं। मराठवाडा मुक्ती संग्रामाचा मोठा लढा उभारला गेला आणि तेव्हा कुठं या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं। काय होता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास आणि किती जणांनी दिलं बलिदान? तेव्हा मराठवाड्याची काय परिस्थिती होती आणि आज मराठवाड्याची काय परिस्थिती आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत या ग्राउंड रिपोर्ट मध्ये। 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं। पण महाराष्ट्रामधला कर्नाटक आणि आंध्रातल्या सीमेवर असलेल्या मराठवाडा नावाचा छोटासा प्रदेश आणखीनही कोणाच्या तरी गुलामगिरीमध्ये अडकून पडला होता। निजामाची हुकूमत आणखीनही मराठवाड्यावर कायम होती आणि त्याचा पगडा दिवसेंदिवस वाढत चालला होता। निजामाचं वाढत चाललेलं साम्राज्य मराठवाडा वासियांसाठी एक नवीन आव्हान घेऊन येणारं होतं। दिवसेंदिवस चिंतेचे ढग वाढत चालले होते आणि एक दिवस निजामाच्या विरोधात चले जावचा नारा मराठवाड्यामध्येही पुकारण्यात आला। संग्राम हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचाच एक उपांत्य लढा म्हणून ओळखला जातो। खरं पाहता हैदराबाद संस्थानचं भौगोलिक स्थान हे भारताच्या उदरस्थानी असल्याचं दिसून येतं आणि जर हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन झालं नसतं तर कदाचित भारताच्या मधोमध अजून एक पाकिस्तान राहण्याची शक्यता होती। सध्या महाराष्ट्रात असलेला मराठवाडा हा विभाग 17 सप्टेंबर 1948 पूर्वी निजाम संस्थानचा भाग होता। त्यानंतर निजाम संस्थानचं रूपांतर हैदराबाद राज्यात झालं। 1 नोव्हेंबर 1956 रोजी राज्य पुनर्रचना होऊन मराठवाडा तत्कालीन मुंबई राज्यात सामील झाला। 1 मे 1960 ला द्विभाषिक मुंबई राज्याचं विभाजन होऊन वेगळा गुजरात आणि वेगळा महाराष्ट्र अशी राज्य स्थापन झाली। तेव्हापासून मराठवाडा हा संयुक्त महाराष्ट्राचा घटक म्हणून ओळखला जाऊ लागला। ही हैदराबाद मुक्ती संग्रामातले सगळे कागदपत्र उर्दूतले त्यांनी जप्त करून आणि आमच्यावरती मोठा धाडसाने हल्ला केला। माझ्या गावातील 18 लोकांना ठार मारण्यात आले। मराठवाड्याला स्वतंत्र करण्यासाठी एक मोठं आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व वेगवेगळ्या समविचारी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे नेलं। त्यात प्रामुख्याने स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, कैलासवासी दिगंबरराव बिंदू, अनंत भालेराव, श्रीनिवास बोरीकर, कैलासवासी गोपाळ शास्त्री देव, विभ चारठाणकर, आबासाहेब लहानकर, गंगाप्रसाद अग्रवाल, साहेबराव बारडकर आदी नेत्यांचं या चळवळीला मार्गदर्शन लाभलं होतं। कोण होता हा निजाम आणि त्यानं मराठवाड्यावर हुकूम गाजवण्यासाठी का घेतला पुढाकार, असे प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाहीत। मराठवाड्याला स्वतंत्र करण्यासाठी त्या काळी सत्याग्रह आणि झेंडावंदन, जंगल सत्याग्रह, शेतसारा आणि इतर कर देण्यास नकार, धान्याची गोदामं लुटणं, खेड्यातील पाटील पटवारी यांनी राजीनामे देणं, वकिलांचे राजीनामे घेणं अशी कितीतरी आंदोलनं त्यावेळी झाली। याच निजामाच्या माध्यमातून मराठवाड्यावर जो काही अन्याय व्हायचा त्या निजामाला रसद पुरवण्याचं काम ही सागवानाची झाडं करायची। ही झाडं नष्ट करण्याचं काम हाती घेतल्यावर निजामालाही कळून चुकलं की आता आपल्या विरुद्ध रोष वाढतोय आणि त्यातूनच मग निजामाने हळूहळू या आंदोलनानंतर मराठवाड्यातून आपला काढता पाय घेतला। या आंदोलनांमध्ये उमरी बँक, त्याचबरोबर पाटणूरचा जंगल सत्याग्रह अशी कितीतरी मोठी आंदोलनं झाली। हा पाटणूरचा जंगल आज इथं फारशी झाडं नाहीत, पण त्या काळी इथं असलेलं सागवान निजामाला महसूल देणारं मुख्य आधार केंद्र होतं।
हे आधार केंद्र कोसळल्यास निजाम नक्कीच कोसळेल आणि निजामाला विरोध करण्याच्या दृष्टीनं सागवानाच्या झाडाची कत्तल केली तर उत्तम राहील हेच मनामध्ये ठेवून या जंगलांमध्ये आंदोलन झाली। आणि या आंदोलनाचे थेट पडसाद निजामाच्या हुकुमशाही विरुद्ध उमटले गेले। निजामाच्या विरोधात जो लढा लढला गेला त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं साक्षीदार काय असेल तर तो आहे अपरंपाराचा माळ। होय, आता मी त्याच अपरंपार मंदिराच्या समोर उभा आहे। याच अपरंपार मंदिराच्या बाजूबाजूला एक कार्यकर्त्याची बैठक व्हायची आणि त्या बैठकीच्या माध्यमातून निजामाच्या विरोधामध्ये कुठलं षडयंत्र रचलं जायचं याची सगळी व्यूहरचना आखली जायची। हैदराबाद संस्थांच्या विरोधात पुकारलेल्या या आंदोलनामध्ये स्त्रियांचाही मोठा सहभाग होता। आंदोलन करण्यासंदर्भातली आखणी करून देणं, बॉम्ब आणि इतर युद्ध आणि आंदोलन संदर्भातली वस्तूंची जोडवाजोडव करणं, भूमिगतांना आसरा देणं, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणं अशा कितीतरी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या त्या काळातही महिलांनी बजावल्या। ज्या ज्या ठिकाणी महिलांनी आपलं काम केलेलं आहे किंवा या मुक्ती संग्रामामध्ये योगदान त्यांनी निश्चितच वेगवेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे। कुणी भूमिगत असेल त्यांना डबा देण्याचं काम महिलांनी केलं, कुणी आपल्या घरामध्ये पळून येऊन लपला असेल तर त्याला आश्रय देण्याचं काम केलं। आणि एवढंच नाही तर मी असं म्हणेन की मुक्ती संग्रामामध्ये जे जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना जे अनंत अशा दुःखांना सामोरं जावं लागलं, अडचणीला सामोरं जावं, याच्यामध्ये सुद्धा महिलांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपलं योगदान दिलं। जिल्ह्याच्या कलेक्टर पासून ते चपराशापर्यंत मुस्लिम नोकर होते। उर्दू हे शिक्षणाचं माध्यम होतं, राजभाषा उर्दूच होती। मुस्लिम बहुसंख्याक जिथं आहेत तिथंच थोडाफार विकास होत असे, बाकी रयत परमेश्वराच्या कृपेनं निसर्गाच्या हवाल्यावर जगतती। निजामानं खेड्यापाड्यात पाटीलकी, देशमुखी आणि जहागिरीचे वाटप केलं, त्यामुळे त्याला राज्यकारभार करणं सोयीस्कर जात होतं। निजामानं हिंदूंच्या सगळ्या सामाजिक उपक्रमांवर अक्षरशः बंदी घातली। होम हवन, देवदेवतांची पूजा, सांस्कृतिक उत्सव साजरे करण्यास बंदी होती। पण चोरून का होईना हे उत्सव साजरे व्हायचे। निजामाची एकतंत्री हुकुमशाही त्या काळामध्ये चालायची, त्याला विरोध करण्यासाठी आणि निजामाने जे निर्बंध लादलेले होते लोकांच्यावर, राजकीय होते, सामाजिक होते, त्यानंतर धार्मिक निर्बंध लादलेले होते, म्हणून निजामाला विरोध होत होता। नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी असे मराठवाड्यातले सगळेच आताचे जिल्हे त्या काळी अत्यंत कमी लोकसंख्या असलेले जिल्हे। मराठवाड्यातल्या सगळ्याच भागामधून स्वातंत्र्य संग्रामात उडी घेणाऱ्यांची संख्या कमी नव्हती। आज घडीला 600 ते 650 स्वातंत्र्य सैनिकांची इथं नोंद आहे। एवढंच नाही तर ज्या सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झालं त्या सैनिकांच्या आठवणीमध्ये अनेक गावोगावी स्मारकं बांधण्यात आली आहेत। ही हुतात्मा स्मारकं म्हणजे मराठवाड्याच्या इतिहासाचं सोनेरी पान। मराठवाड्यामध्ये चाललेलं हे आंदोलन आणि रजाकाराची मोहीम महाराष्ट्रालाच नव्हे तर देशातल्या कानाकोपऱ्याला माहीत होती। त्या काळी काँग्रेसचं सरकार निजामाच्या वाढत्या साम्राज्याबद्दल चिंतेत असायचं। हे साम्राज्य थांबावं यासाठी प्रयत्नही झाले, पण त्याला यश मात्र उशिरा आलं। पळा रे पळा, निजामाचे पोलीस आले ही त्या काळातही मनातली भीती सातत्यानं गावागावामध्ये डोकावत असे। मिळेल तिथं लपायचं आणि मिळेल तिथं 4 घास पोटात टाकायचे आणि भूमिगत राहून मराठवाड्याला मुक्त करण्याचं स्वप्न अनेकांनी पाहिलं। त्या काळामध्ये वेगवेगळ्या देशमुख पाटलांच्या बुरुज असणाऱ्या एक घरावरून निजामाच्या हालचालीवर लक्ष ठेवलं जायचं। 50-50 किलोमीटर पर्यंतचा दूर असणारा भाग या बुरुजावरून दिसायचा। आज या बुरुजांची अवस्था चांगली नसली तरी त्या काळामध्ये त्यांनी आधार स्तंभाप्रमाणे काम केलंय।
काय होता मराठवाड्याचा सुरुवातीच्या काळातला विकास पर्वाचा एकूण अजेंडा, कशा पद्धतीनं मराठवाड्याचा विकास साधला गेला ते आपण पाहणार आहोत ग्राउंड रिपोर्टच्या दुसऱ्या भागात। स्वातंत्र्यानंतर मराठवाड्याला उभं कसं करायचं हा प्रश्न त्या काळी तसा अवघडच होता। दळणवळण हा त्या काळचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न। रेल्वे सोबत वेगवेगळ्या राज्यांना जोडणारे मोठे रस्तेही इथं असणं आवश्यक होतं। त्या संदर्भातला एक अजेंडा तयार करण्यात आला। तत्कालीन निजाम संस्थानात असताना केवळ औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी आणि नांदेड असे 5 जिल्हे होते। मराठवाडा म्हणजे एक वैभवशाली परंपरा। प्राचीन युगापासून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा घेऊन समृद्ध असलेला महाराष्ट्रातील मराठवाडा हा एकमेव प्रांत। स्वातंत्र्यानंतर मराठवाड्याच्या लढ्यावर 300 पेक्षा अधिक पुस्तकं लिहिली गेली। त्या पुस्तकांनी नव्या पिढीसमोर क्रांतीचा नवा इतिहास ठेवला। मराठवाडा निजामाच्या तावडीमधून मुक्त व्हावा यासाठी ज्यांनी ज्यांनी आंदोलन केलं, ज्यांनी ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने निजामाला पळवून लावण्याचं सगळं काम उभं केलं, त्या सगळ्यांचा इतिहास कुठल्या ना कुठल्या पुस्तकाच्या रूपाने आज उपलब्ध आहे। परंतु 56 मध्ये फाजल अली कमिशनच्या अहवालानुसार भाषिक प्रांत रचनेचा निर्णय घेतला गेला आणि भाषिक प्रांत रचनेनुसार मराठवाड्याचे 5 जिल्हे महाराष्ट्रामध्ये जोडण्यात आले, कर्नाटकाचे 3 जिल्हे कर्नाटकात जोडण्यात आले आणि तेलुगू भाषिक 8 जिल्हे हे तेलंगणाला म्हणजेच आंध्र प्रदेशला जोडण्यात आले। त्या काळात मराठवाड्यात शेतीच्या बाबतीमध्ये काहीतरी प्रगतीच्या दिशेनं पाऊल उचलता यावं यासाठी 1982 ला परभणी कृषी विद्यापीठाची निर्मिती झाली। शेतीमधली अद्ययावत माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे विद्यापीठ एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारं विद्यापीठ राहिलं। या विद्यापीठासोबतच वेगवेगळ्या सूतगिरण्या आणि त्या माध्यमातून विकसित तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं। एक मराठी संस्कृती या सर्व गोष्टीचा विचार करता संयुक्त महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याने राहणं, विदर्भाने देखील राहणं, महाराष्ट्र असा संयुक्त राहणं हे सर्वांच्या हिताचा टाकू लागला। त्याची गती फार कमी असली तरी लोकांच्या दृष्टीनं आशेचा नवा किरण दाखवणारी होती। साखर कारखाने, नवनवीन MIDC ची निर्मिती आणि त्या माध्यमातून मिळालेलं लोकांच्या हाताला काम अर्थातच प्रेरणादायी असंच होतं। मराठवाडा निजामाच्या तावडीतून अखेर मुक्त झाला। आता या मराठवाड्याला योग्य पद्धतीनं उभं राहावं, त्यासाठी योग्य पद्धतीचं पॅकेज सरकारने द्यावं यासाठी एक आंदोलनाच्या स्वरूपात दबावगट निर्माण झाला आणि मग या दबावगटाने अनेक वेळी वेगवेगळी आंदोलनं छेडली आणि मग यातूनच मराठवाड्याचा विकास सातत्याने वाढत गेला आणि तो वाढतच गेला। मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी जशी आंदोलनं त्या काळात उभी करण्यात आली तशी आंदोलनं मराठवाड्यातले वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी उभी राहिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठाचं नामांतरण असेल, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी संघटनेनं उभं केलेलं आंदोलन असेल, असे कितीतरी आंदोलनं मराठवाड्याच्या विकासासाठी नवा आयाम देणारी ठरली। आणि मला असं वाटतं की या चळवळीच्या मधला आणखी एक महत्त्वाचा जो दुवा होता तो म्हणजे वसमत येथे जो विद्यार्थ्यावर गोळीबार झाला आणि त्यात 2 विद्यार्थी ठार झाले आणि त्यानंतर मराठवाड्याच्या विकासाचं एक आंदोलन मराठवाड्याच्या मध्ये उभं राहिलं। काळ कोणासाठी थांबत नाही आणि वेळ कोणासाठी राहत नाही असंच काहीसं झालंय मराठवाड्याच्या बाबतीमध्येही। विकासापासून कोसो दूर असलेल्या मराठवाड्याला कुणीतरी पुढे आणणारा हवा होता आणि तो पुढे आणणारा कोण येईल याच्या शोधामध्ये मराठवाडावासी होते। प्रश्न आणि प्रश्नच ते सोडवताना नाकी नऊ आल्याशिवाय राहत नाहीत। किती प्रश्न आणि ते कशा पद्धतीने सोडवायचे याचा ताळमेळ आजही मराठवाड्यात कोणाला लागत नाही। अनुशेष, रेल्वेचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, अर्धवट असलेल्या धरणांचा प्रश्न, पाणी वाटपाचा प्रश्न असे कितीतरी प्रश्न आज मराठवाड्याच्या भोवती फिरू लागलेत। पश्चिम महाराष्ट्रानं मराठवाड्याची सगळीकडूनच कोंडी केली आहे हे नाकारून अजिबात चालत नाही। मराठवाड्यात पूर्वी गटातटाची भांडणं नव्हतीच।
मुळी पूर्वी काळ वेगळा होता आणि आता काळ वेगळा आहे. काळाप्रमाणे माणसाची वृत्तीही पाहायला मिळते. आत्ता विकासाची अशी विचित्र अवस्था होऊन बसलेली आणि तरुणांना संधी नसल्यामुळे की कोणी एकेकाळी मराठवाड्यामध्ये अजिबात जातीवर आंदोलनं व्हायची नाहीत. आत्ता त्याच मराठवाड्यामध्ये शिवा, छावा, पेशवा अशा संघटना उदयाला आलेल्या आहेत. ते विद्यार्थ्यांना फक्त जातीचा आश्रय घ्यावा असा वाटतो, कळपानं राहावं असं वाटतं. याचं मुख्य कारण त्यांना खंडणीशिवाय दुसरा तरुणोपाय नाही असं वाटायला लागलेलं आहे. आजही मराठवाड्याचा विकास घडवायचा असेल तर राष्ट्रीय पातळीचं शिक्षण देणारी संस्था एकतरी इथं मराठवाड्यात असली पाहिजे. अनुशेष हा मराठवाड्याला मिळालेला सर्वात मोठा शाप. मराठवाड्याच्या स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत 17,000 कोटी एवढा अनुशेष अजूनही शिल्लक आहे. प्रत्येक अर्थसंकल्पात ठराविक रक्कम मराठवाड्याच्या वाट्याला दिली जाते, पण ती घोषणेपुरतीच मर्यादित राहते. पुढे ती रक्कम मिळत नाही आणि मग पुढच्या अधिवेशनापर्यंत हा आकडा वाढत जातो. मराठवाड्याचा अनुशेष कमी होण्याच्या ऐवजी गेल्या 15 वर्षात ह्या आघाडी सरकारमध्ये वाढलेला आहे. कारण ह्या सरकारचं सर्व महत्त्वाचे खाते, सरकारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सगळे एका विभागात सेंट्रलाइज झालेले आहेत. त्यामुळंच या मराठवाड्याला न्याय मिळालेला नाही. अपूर्ण धरणं मराठवाड्यात किती असावीत याचा अंदाज कुणालाही येणार नाही. आज 100 पेक्षा अधिक धरणं अपूर्ण अवस्थेत आहेत. सरकारनं माग निर्णय घेतला की जी धरणं 75% पूर्ण झाली असतील त्यांनाच भविष्यात पैसा मिळणार आहे. अशा पूर्ण झालेल्या धरणांची संख्या 60% एवढी आहे. उर्वरित 40% धरणांच्या उभारणीबाबत सरकारकडे एक मोठा दबाव गट निर्माण करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. वेगवेगळी धरणं या धरणाच्या वर बांधत असताना अशा प्रकारे एक संकेत होता आणि अशा प्रकारच्या नंतर कायदाही त्यात अंमलात आला की जी वरची धरणं आहे त्या धरणाच्या मधून जायकवाडी प्रकल्पाला ॲव्हरेजमध्ये त्या धरणात असलेल्या पाण्याचा ॲव्हरेज आणि प्रकल्पाचा ॲव्हरेज यामध्ये ॲव्हरेज पाणी पुरवठा केला जाईल, परंतु तो पाळला गेला नाही. दळणवळणाच्या बाबतीत मराठवाडा सगळ्यात मागासलेला म्हणून ओळखला जातो. नगर, परळी मार्गे बीड, वर्धा, नांदेड, बोधन, उदगीर, लातूर, पंढरपूर असे कितीतरी मार्ग आज फक्त कागदावर आहेत. त्या पलीकडे जाऊन महामार्ग ही सुद्धा घोषणेच्या पलीकडे जाऊन निर्माण झालेली नाहीत. 211, 222, 213 अशी वेगवेगळी मराठवाड्याभोवती फिरणारी महामार्ग घोषित झाली, पण पुढे त्याचं काहीही झालेलं नाही. त्याचा थेट परिणाम मराठवाड्याच्या विकासावर झालाय. आजही आपण प्रत्येक बजेटमध्ये जर आपण रिजन वाईज बजेट जर काढलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये बजेटचा अधिक प्रमाण खर्च होतो आणि मराठवाडा आणि विदर्भामध्ये हे बजेटचं प्रमाण कमी प्रमाणामध्ये खर्च होतं. शिक्षणाच्या बाबतीमध्येही कमालीची उदासीनता मराठवाड्याच्या बाबतीमध्ये वारंवार जाणवते. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत मराठवाड्यात केवळ 3 विद्यापीठं झाली. आता विधी विद्यापीठाला नव्यानं मंजुरी मिळाली आहे, पण ते औरंगाबादला कधी उभं करणार याबद्दल शाश्वती नाही. एखादं केंद्रीय विद्यापीठ, IIT, IIM यासारख्या नवनवीन संस्था विकासाच्या दृष्टीनं इथं उभं राहणं फार गरजेचं आहे. औरंगाबादला 2008ला शेवटचं अधिवेशन पार पडलं. त्यानंतर एकही बैठक औरंगाबादला घेण्यात आली नाही. त्यामुळे मराठवाड्याचे प्रश्न आणि त्याची प्रखरता जाणवत नाही आणि मग त्या दृष्टीनं पॅकेजही मराठवाड्याच्या वाटेला फारसं येत नाही. कलम 371(1)(2) याप्रमाणे मंत्रालयातील जागा मराठवाड्यातील 15% तरुणांना मेरिट बेसिसवर देणं अपेक्षित आहे, पण आज केवळ त्यामध्ये 5% एवढाच लोकांचा समावेश आहे. खरं तर राज्यपालांनी या संदर्भात दर 5 वर्षाला नवीन आदेश देणं अपेक्षित आहे, पण तसं होताना दिसत नाही.
अनेक लोकांच्या, अनेक देशांच्या अनेक कथा आपण ऐकतो, पण स्वातंत्र्यानंतर त्या ठिकाणी जी प्रगती होते त्या प्रगतीचा वेग आणि मराठवाड्यातल्या प्रगतीचा वेग जर पाहिला तर एक मनाला विषाद वाटतो, दुःख वाटते, निराशा निर्माण होते. स्वातंत्र्य मिळालं, उभारणीमध्ये काही दिवस गेली, पण त्यानंतर जे काही निर्णय अपेक्षित होते ते इतर राज्याच्या तुलनेनं मराठवाड्याच्या वाट्याला आले नाहीत. चळवळीचा मराठवाडा, शिक्षणात अग्रगण्य असलेला मराठवाडा, उत्पादनात अग्रगण्य असलेला मराठवाडा, कालांतरानं या मराठवाड्याला मागासलेपणाची झालर लागली. कधी दुष्काळ इथं गिरट्या घालतो तर कधी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात. आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, पण ते स्वातंत्र्य पूर्णपणे प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत गेलंय का, हाच प्रश्न आज उपस्थित होतोय. निजाम मराठवाड्यामध्ये आला होता तो सत्ता उपभोगण्यासाठी, मात्र आज इथं असलेली यंत्रणा सर्वसामान्यांचं रक्त पिऊ पाहणारी आहे. हे थांबायचं असेल तर एक राजकीय इच्छाशक्ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्या पलीकडे जाऊन सामाजिक आंदोलन सुद्धा उभं करण्याची गरज निर्माण झाली आहे.